डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घोषित करा राष्ट्रीय दिन घोषित करा घोषित करा राष्ट्रीय दिन घोषित करा बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घोषित करा घोषित करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभू सावंत सेवानिवृत्त मुख्याध्यापक महेंद्र पिंपळगावकर यांनी राष्ट्रीय जलदिन आंदोलन गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी सुरू केलं। हा जो सत्याग्रह आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सुमारे 100 वर्षापूर्वी सुरू केला। छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन त्यांनी 20 मार्चला जो कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता, त्या कार्यक्रमामध्ये परिस्थितीचं भान ठेवून बाबासाहेबांनी 50 माठ त्या ठिकाणी भरून ठेवले होते। 50 निवडक अशा लोकांना साथीदारांना घेऊन ते 14 तळ्याचं पाणी पिण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी दगडफेक झाला। बाबासाहेब त्या ठिकाणून जेव्हा वापस आले तर त्यावेळेस त्यांनी जे माठ भरून ठेवले होते त्या माठाची नासधूस करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी जे स्वयंपाक केला होता त्याची नासधूस झाली होती। रिटायर अशा प्रकारचे काही 1000-1200 फौजी त्या ठिकाणी होते। ते चिडले आणि त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं की महाड गावावर आम्ही हमला करणार। तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुमची ताकद आज या ठिकाणी आहे, तुम्ही या ठिकाणी गाव बेचिराग कराल, पण महाराष्ट्रातले जे बोधवाडे आहेत ते म्हणजे शिल्लक राहणार नाहीत। म्हणून बाबासाहेबांची समयसूचकता ठेवून त्यांनी त्या ठिकाणी सत्याग्रह म्हणजे त्यांच्या पद्धतीने पार पाडला। पण त्या ठिकाणचा सत्याग्रह पुढे आजपर्यंत कोणीही ते आंदोलन छेडण्याचा प्रयत्न केला। त्याचं औचित्य साधून त्या दिवसाला महत्त्व प्राप्त व्हावं म्हणून आमच्या लहानपणापासून ज्या माणसाला आंबेडकर धाऱ्याविषयी जिव्हाळा आहे त्यांनी अनेक चळवळी लहानपणापासून पाहिल्या असे आमचे महेंद्र पिंपळगावकर यांनी हे आंदोलन गेल्या 2 वर्षापासून सुरू केलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून त्यांची ही संपूर्ण टीम, त्यामध्ये आमचे किशोर आटकोरे, भगवानराव गायकवाड, आमचे जाधव सर, ही सगळी टीम त्या ठिकाणी त्या दिवसाचं औचित्य साधून महाडला जात आहेत। त्या सगळ्यांना टोटल नांदेडकर आंबेडकर चळवळीच्या वतीनं शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय भीम। मी महेंद्र पिंपळगावकर गेल्या 2 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील 14 तळ्याचा जो सत्याग्रह केला, त्या सत्याग्रहाला आता येणाऱ्या वर्षी शताब्दी वर्ष पूर्ण होणार आहे। त्या अनुषंगाने मी नांदेडमधून एक मोठा लढा चालू केलेला आहे की 27 मार्च हा दिवस, 20 मार्च हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केलेला दिवस हा राष्ट्रीय जलदिन म्हणून या शासनाने घोषित करावा। या मागणीसाठी मी गेल्या 2 वर्षापासून प्रयत्नशील आहे। यासाठी मी गेल्या वर्षी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन दिले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार साहेब यांना मी निवेदन दिले, नांदेड येथे
सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट साहेब आले असता त्यांना नांदेडमध्ये भेटून या आशयाचे निवेदन देऊन ही माहिती त्यांना दिली व राष्ट्रीय जलदिन घोषित करावा अशी विनंती केली. तरीही शासनाने माझी कुठलीही दखल घेतली नसल्यामुळे मी यावर्षी 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे जाऊन अशा प्रकारचे पॉम्पलेट वाटून जनजागृती करून सर्वसामान्यांचा या आंदोलनाला पाठिंबा करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मी आज माझे सहकारी भगवानदादा गायकवाड, किशोर आटकोरे, भीमरावजी पांडुर्णीकर, माधव जाधव आणि आमचे मार्गदर्शक प्रभूजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज महाड येथे जाणार आहे आणि तिथं माझ्या आंदोलनाचा प्रचार आणि प्रसार करून हे आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचून हे आंदोलन आपल्या चळवळीमध्ये एक मोठे आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न करत आहे आणि शासनाला मी यावेळेला मजबूर करून हे आंदोलन आपल्या पदरात पाडून घेतल्याशिवाय याचा विजय केल्याशिवाय मी राहणार नाही एवढं बोलतो आणि मी थांबतो. जय भीम.